काही विचार त्यांच्या पोस्टरवरून त्यांनी मांडलेला नाही। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, जे मी ट्विटद्वारे सुद्धा म्हटलं, होय मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढलाय, होय मराठी माणसाने ठरवलंय, होय मुंबईकरांनी ठरवलंय, 25 वर्ष ज्यांनी खा खाल्लं तरी ज्यांचं पोट भरलं नाही, अशा कंत्राटदार प्रेमी उबाटा सेनेला आज उद्या जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता आणि निर्णय हा मराठी माणसाने मुंबईकरांनी ठरवलाय। आणि तो शुभ मुहूर्त 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात उबाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने ठरवला। त्यांच्याकडून असं बोललं जाते की मराठी माणसाची जी मुंबई आहे ती तुम्हाला गिळंकृत करायची आहे असा आरोप केला जातो। मुंबई तोडण्याचा आरोप पुन्हा भाजप। मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मुद्देच नाहीये ते या पद्धतीचं असत्य, खोटं आणि भ्रम पसरवण्याचं काम करतायत। मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे। माननीय देवेंद्रजींनी तर विधानसभेत सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूत, संघर्षही करू। ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही। आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांचा असलेला नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलतायत, खोटं बोलतायत। राष्ट्रवादी सुद्धा आता युतीची चर्चा होणार आहे का? जागा वाटपाची चर्चा करताय, शिवाजीराव नलावडेंनी सुद्धा राष्ट्रवादीबाबतची नेमकी भूमिका काय? भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष अमित साटवी बोललेत, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलेलं आहे। सर, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 125 जागा आहेत त्या मागितल्या जात आहेत, काय नेमकी जागा संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे? होय, आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू। मी उत्तर दिलं, आमचा आकडा 150+। ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।